मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. जसं की मी आधीच म्हणलं होतं, ही लाडकी बहीण योजना म्हणजे जिओच्या सिम कार्डसारखी आहे. जिओने सुरुवातीला काय केलं, आपल्याला फ्रीमध्ये सिम कार्ड दिलं. पहिल्यांदा 3 महिने फ्री केलं आणि नंतर आपल्यावर चार्जेस लावले. सुरुवातीचे चार्जेस तर फार कमी होते. 29 रुपयापासून मला वाटतं सुरू झाले होते. नंतर 49 रुपयाला झालं, नंतर 99ला झालं, नंतर 199ला झालं आणि आज जिओच्या प्राईस रेट जे आहे ते सगळ्या कंपन्यांच्या सारखे आहे आणि काही वेळेला तर ते त्यांच्यापेक्षाही जास्त आहेत. हेही तुम्ही पाहत असाल. अनेक लोकांनी आता जिओकडून दुसरीकडे स्विचसुद्धा केलेलं आहे. सरकारची ही योजनासुद्धा तशीच आहे. आपल्याला सुरुवातीला हे वाटतंय की 1,500 रुपये दिले हे खूप बरं आहे बाबा, आपल्याला त्यांनी फायदा होतो. तर नक्कीच आपल्या खिशामध्ये पैसे येणं ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र हे तुम्हाला माहिती आहे का की 1,500 रुपये तुमच्या इकडच्या खिशामध्ये आले, पण इकडच्या खिशामधून तुम्ही जो किराणा माल घेतला तिथे तुम्हाला दुप्पट पैसे द्यावे लागतात प्रत्येक गोष्टीला. जसे की आता अमोल कोल्हे यांनी कालच सांगितलं होतं की मीठ 2014 साली 10 रुपयाला मिळत होतं, आता 21 रुपयाला मिळतं. गॅस सिलेंडर 400 रुपयाला मिळत होतं 2014ला, तो आता 800 म्हणजे दुपटीने वाढलेला आहे. 2014 साली तेलाची किंमत 60-70च्या जवळपास होती, आज ती 150च्या जवळपास झालेली आहे, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त वाढलेली आहे. खताच्या बॅगा शेतकऱ्यांच्या आमच्या 400-450ला होत्या, त्या आता 1500-1600ला मिळत आहेत, म्हणजे चौपट वाढ जवळपास खताची किमतीमध्ये झालेली आहे. तर असं करत करत इकडून त्यांनी आपले कधी 3-4 हजार रुपये काढले हे आपल्याला कळलेले नाही आहे आणि इथून पुढे सुद्धा 1,500 हजार रुपये ते देत राहतील. मात्र त्याच्या बदल्यात ते आपल्याकडून जास्त पैसे काढून घेत आहे आणि हे आपल्याला कळणारसुद्धा नाही आहे. आणि जसं की मी म्हणत होते की ही योजना टिकू शकत नाही, विरोधकसुद्धा म्हणत होते की ही योजना फार काळ टिकणार नाही. याचं कारण म्हणजे सरकारकडे पैसा नाही आहे. बरं, फक्त असं पैशाचाच विषय नाही आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा परवाच्या दिवशी असं सांगितलं की अशा प्रकारच्या योजना म्हणजे एक लाच आहे. तुम्ही रिश्वत देत आहात समोरच्या लोकांना की हे घे 1,500 रुपये आणि मला मतदान दे. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाने 2 महिने आधीसुद्धा हे सांगितलं होतं की जर तुम्ही हे सगळ्या लोकांच्या देयकं पूर्ण केले नाही तर लाडकी बहीण योजना बंद करावी लागेल. आणि आता इलेक्शन कमिशनने जेव्हा इलेक्शन डिक्लेअर केलं तेव्हापासून लाडकी बहीण योजना ही बंद झालेली आहे, अशा चर्चा सगळीकडे होत आहे. खरं म्हणजे ही लाडकी बहीण योजना स्थगित करायला सांगितलेली आहे. स्थगित म्हणजे काय, तर आता आपल्याकडे जे आहे ते निवडणुकांचा मोसम आहे, त्यामुळे इलेक्शन कमिशनला असं वाटतं आहे की अशा प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या डायरेक्ट लाभ पोहोचवणाऱ्या योजना या सुरू नसल्या पाहिजे आणि त्यामुळे या योजनेवर स्टे आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबा नाही, इलेक्शन सुरू आहे म्हणूनच स्टे आणलेला आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मला एक सांगा, अशा किती योजना इलेक्शन कमिशनने थांबवायला लावल्या? तर कुठल्याच नाही. फक्त लाडकी बहीण योजना आहे आणि ती योजना दूत योजना आहे, म्हणजे ज्याच्यामधनं तुम्ही लाडकी बहीणसाठी फॉर्म सबमिट करत होता किंवा ते योजना दूत जे सगळीकडे जाऊन योजनेविषयी माहिती देतात, असं जे काही त्यांनी केलेलं आहे. ही सिस्टीम जी आहे ती इलेक्शन कमिशनला किंवा सर्वोच्च न्यायालयाला असं वाटतं की हे चुकीचं आहे, हे असं करणं चुकीचं आहे आणि म्हणून त्याच्यावर स्टे आणलेला आहे आणि तो आता स्टे आहे. म्हणजे आता कुणीही लाडक्या बहीण योजनेला अप्लाय करू शकत नाही, आता कुणालाही मोबदलाही मिळू शकत नाही. म्हणजे हा स्टे जो आहे तो डिसेंबरपर्यंत आहे, असं जरी सरकारचे लोक म्हणत असले तरी ते डिसेंबरनंतर ती योजना सुरूच होईल याची काही गॅरंटी आहे का? तर याची काही गॅरंटी नाही आहे. कारण की ऑलरेडी सरकारचा पैसा खर्च झालेला आहे, संपत आलेला आहे. डिसेंबरनंतर सरकार म्हणणार आहे की अरे तिजोरीमध्ये पैसा नाही. जसं त्या कंत्राटदारांना म्हटलं की आमच्याकडे पैसा नाही आहे, जसं की शिक्षकांना म्हणतात की आमच्याकडे पैसा नाही त्याच्यामुळे हे करू शकत नाही. 2 लाख जवळपास महाराष्ट्रातली पदं, सरकारी पदं रिकामी आहेत. का? सरकारकडे पैसा नाही आहे पगार द्यायला. आत्ता जे सरकारी कर्मचारी काम करत आहेत त्या कर्मचाऱ्यांना द्यायला पैसा आहे का? त्यांचासुद्धा पगार द्यायला सरकारकडे पैसा नाही आहे. त्याच्यामुळे इतक्या गोष्टी करायला सरकारकडे पैसा नसताना सरकार लाडकी बहीणसाठी पैसा कुठून आणणार आहे? तर दादा काय म्हणतात की आम्हाला जर वेळ पडली तर आम्ही केंद्राकडून पैसे मागू. तर केंद्राकडून तुम्ही ऑलरेडी पैसे मागतच आहात आणि त्याच्यातनंच तुम्ही हे सगळं करत आहात. आणि तरी जर का हे झालं तर त्याच्यामुळे मी जे म्हणत होते की ही लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना ही फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी दाखवलेलं गाजर आहे. आता खरोखर मी काय म्हणत नाही की ही योजना सुरू राहिली पाहिजे, नक्कीच सुरू राहिली पाहिजे. याच्या पुढचं सरकार कोणाचंही येऊ दे, ती योजना तशी सुरू राहिली पाहिजे. आणि ती योजना सुरू राहण्यासाठी खरोखर आपल्या राज्याची जर प्रगती झाली, आपल्या राज्याचा शेतमाल व्यवस्थित विकला गेला, शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले, ते शेतकरी जास्त वस्तू खरेदी करतील, त्याच्यातनं पैसा वाढत जाईल मार्केटमधला. लोकांच्या हातामध्ये पैसा आला तर मार्केटमधला पैसा वाढतो, सरकारकडचा सुद्धा पैसा वाढतो. तर अशा प्रकारे राज्याची जर प्रगती झाली,
इथले जर का उद्योगधंदे याच ठिकाणी थांबले, जसं की आपल्याला माहिती आहे शिवसेना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असं म्हणतात की आमचा जो प्रायोरिटी आहे इलेक्शन नंतर, तर ते म्हणतात रोजगार रोजगार आणि रोजगार. म्हणजे इथला रोजगार आपल्याला इथंच टिकवायचा आहे. हे जे 10-12 प्रकल्प महाराष्ट्रामधून बाहेर गेलेले आहे याच्यापासून अक्षरशः हजारो लोकांचा रोजगारसुद्धा गेलेला आहे आणि हा रोजगार इथेच राहायला पाहिजे म्हणून ते म्हणाले की आम्ही पॉलिसी राबवणार आहोत. म्हणजे जर इथल्या आपल्या सगळ्या युवकांना नोकरी लागली, सगळ्यांच्या हाताला काम आलं ना, तर ते जास्त पैसे खर्च करू शकतात, जास्त टॅक्स भरू शकतात आणि त्यातनं सरकारला जास्त पैसा मिळेल आणि हे जे काही आहे सगळीकडे समृद्धी नांदायला लागेल. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर हा विचार करत असाल की हे सरकार काय म्हणूया लाडकी बहिणीचे पैसे देत आहे म्हणून हे चांगलं आहे, तर मी सांगते की आता सत्तेमध्ये बसणारे लोक हे नैतिक दिसत नाहीत. कारण की फोडाफोडी करून ते आलेले आहेत. म्हणजे जे लोक खुर्चीसाठी फोडाफोडी करू शकतात ते लोक खुर्चीसाठी काहीही करू शकतात, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. यांनी 100 रुपयाचा बाण 500 रुपयाला केला आहे, 5 पट किंमत वाढवलेली आहे. प्रत्येक गोष्टीची यांनी किंमत दुप्पट तिप्पट चौपट वाढवलेली आहे. असं करत आज उद्या जरी त्यांनी तुम्हाला 1,500 रुपये दिले ना, ते प्रत्येक गोष्टीची किंमत इतकी वाढवतील की तुम्हाला असं वाटेल या 1,500 रुपयाचं मी काय करू. त्याच्यामुळे हे जे काही करतायत ते फसवी करत आहेत. त्याच्यामुळे आपण यांच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. महाराष्ट्रातल्या 14,000 शाळा यांनी बंद केलेल्या आहे. महाराष्ट्रातले प्रकल्प यांनी बाहेर पाठवलेले आहेत. महाराष्ट्रामधल्या इथल्या शिक्षकांना त्यांनी वेळेवर जे आहे ते अपॉइंटमेंट करून घेतलेलं नाही आहे. इथल्या शेतकऱ्यांना त्यांनी हमीभाव दिलेला नाही आहे. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इतकी गुंडगिरी वाढलेली आहे की सगळ्यांना चालता बोलता असं वाटते, भीती वाटायला लागलेली आहे की काहीही होऊ शकतं. अशा प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये यांनी तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण हे पाहिलं पाहिजे की आपल्या लेकरांना शिक्षण मिळणं महत्त्वाचं आहे, इथं रोजगार मिळणं महत्त्वाचं आहे, आरोग्य मिळणं महत्त्वाचं आहे की काय महत्त्वाचं आहे. ती योजना जर का सरकारच्या खात्यात पैसे राहिले तर ती योजना सुरूच राहणार आहे. काँग्रेसने तर सांगितलं की आम्ही 2,000 रुपये देऊ, त्याच्यामुळे त्याच्यात काहीही डाऊट नाही आहे. मात्र फक्त या योजनेसाठी जर तुम्ही अशा अनैतिक लोकांना इथं ठेवत असाल ना, तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज पण वरून म्हणत असतील की काय बाबा हे लोक विचार करत आहेत. हा खरोखर अटीतटीचा काळ आहे आणि आपल्याला परत एकदा विचार करावा लागणार आहे की आपल्याला हे असे अनैतिक लोक इथं सत्तेमध्ये परत बसवायचे आहेत का. आपण पोळी फिरवली पाहिजे, आपण बदल घडवून आणायसाठी प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही सगळेच सारखे असतात, तर हे बघा आत्ता तरी असं दिसतं आहे सत्तेमध्ये बसलेले लोक सगळ्यात जास्त निबर दिसत आहेत सत्तेबाहेर असलेल्या लोकांपेक्षा तुलनेने. कारण की ते बाहेर राहिलेले लोक तेच आहेत की जे घाबरले नाही, जे भिले नाही आणि जे थोडेफार प्रामाणिक होते. कारण की त्यांनी जर काही भ्रष्टाचार केला असता तर ते नक्कीच आज जेलमध्ये असते. कारण की मोदी यांनी अनेक लोकांना जेलमध्ये टाकलेलं आहे. तर हे लोक जेलमध्ये नाही आहे याचा अर्थ ते कुठेतरी आपल्या विचारांवर ठाम आहे, निष्ठेने काम केलेलं आहे त्यांनी आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारभारामध्ये काहीही काळं सापडलेलं नाही आहे आणि म्हणून ते सत्तेच्या बाहेर आहे आणि जेलच्या सुद्धा बाहेर आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यांना परत एकदा आपण संधी देऊन पाहिली पाहिजे आणि त्यांनी जर का तिथे जाऊन काही चुकीचे कामं केले तर आपण आहोतच बोलायला, मी तर बोलत राहणार आहेच. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही लाडकी बहीण योजना ही खरोखर आता जी थांबवलेली आहे आणि पुढेही ती काय होईल माहीत नाही. हा व्हिडिओ फक्त माझ्या लाडक्या बहिणींसाठीच होता की तुम्ही प्लीज समजून घ्या. या राज्यावर खरोखर आता वाईट दिवस आलेले आहेत. थांबते. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.